कल्पना करा, पवित्र कृष्णा नदीचा तो शांत निर्मळ प्रवाह, जिथे असं वाटतं की जणू काळसुद्धा थांबला आहे. आणि त्याच शांततेत एका दिव्य तेजाचं अवतरण होतं. ते तेज म्हणजे दुसरं तिसरं कुणी नाही, तर आधी अंत नसलेले अनंत कोटी ब्रह्मांडांचे नायक लीलावतारी भगवान श्रीपाद श्रीवल्लभ. त्यांच्या त्या तेजस्वी मुख कमलाकडे पाहिल्यावरच हृदयाला एक वेगळीच शांती मिळते. आणि त्यांचे डोळे, आहा, ते डोळे नव्हतेच जणू, तर करुणेचे दोन अथांग महासागर होते, ज्यातून प्रेम आणि वात्सल्याचा असा काही प्रवाह वाहत होता की जो प्रत्येक आत्म्याला आपल्यात समावून घेत होता. चला तर मग ही अद्भुत कथा आपण जगूया शंकर भट नावाच्या एका भक्ताच्या अनुभवातून. त्यांची आणि प्रभूंची ती पहिली भेट, ती फक्त एक भेट नव्हती, तर एका आत्म्याचा परमात्म्याशी झालेला एक विलक्षण संयोग होता. शंकर भट्ट सांगतात की प्रभू त्यांच्या अगदी जवळ आले आणि म्हणाले, मला नमस्कार कर. आणि ते भारावून जाऊन त्यांच्या चरणांना स्पर्श करणार तेवढ्यात प्रभूंनी आपला वरदहस्त त्यांच्या मस्तकावर ठेवला. तो क्षण, तो स्पर्श, आहा, तो एक दिव्य स्पर्श होता. जणू त्यांच्या खऱ्या अस्तित्वाची तीच सुरुवात होती. आणि त्या एका स्पर्शाने त्यांच्या शरीरातली कुंडलिनी शक्ती जागी झाली. असं वाटलं जणू अनंत सूर्यांची ऊर्जा विजेसारखे त्यांच्या नसानसांतून धावू लागलीये. क्षणभर श्वास थांबले, हृदयाचे ठोके थांबले आणि त्यांचं मन, त्यांचे विचार, सगळं काही एका परम शांत अनंत शून्यात विरघळून गेलं. त्यांच्यातला मी संपला होता आणि ते त्या वैश्विक चेतनेशी एकरूप झाले होते. त्या परमानंदाच्या अवस्थेत त्यांना एक साक्षात्कार झाला की त्यांच्या आतच कोट्यावधी ब्रह्मांडांची निर्मिती होते आहे, त्यांचा पालन होतंय आणि त्यांचा लयही होतो आहे. तेव्हा त्यांना उमगलं की अरे, आपण या विराट ब्रह्मांडापासून वेगळे नाहीच. त्यांचा अहंकार पूर्णपणे गळून पडला आणि ते फक्त शब्दांच्या पलीकडच्या एका अव्यक्त आनंदात न्हावून निघाले. हा परमानंद हेच अंतिम सत्य आहे. पण या जगात हेच सत्य एका अटळ नियमाने काम करतं, आणि तो नियम म्हणजे कर्म. चला पाहूया, प्रेमाचा सागर असलेले श्रीपाद कर्माच्या निष्पक्षपाती न्यायाची अंमलबजावणी नेमकी कशी करतात. कारण त्यांची करुणा आणि त्यांचा न्याय ह्या एकाच दिव्य सत्याच्या दोन बाजू आहेत. आता बघा, शंकर भट्टांसोबत दोघेजण आले होते ब्राह्मणांच्या वेशात. पण ज्याच्या नजरेतून काहीच सुटत नाही, त्या प्रभूंसमोर कुठलंही ढोंग कसं टिकणार. त्यांच्या भेदक नजरेने त्या माणसांच्या वस्त्रांच्या आत दडलेलं त्यांचं खरं कर्म क्षणात ओळखलं. प्रभूंचा आवाज अगदी शांत होता, पण त्यात अशी काही कठोरता होती. ते म्हणाले, हे ब्राह्मण नाहीत, हे तर यवन आहेत, जे गोमांस खातात. यवन म्हणजे त्या काळातले परकीय, जे वैदिक संस्कृती मानत नसत. प्रभूंची वाणी इतकी सत्य आणि भेदक होती की त्या दोघांनी आपलं पाप लगेच कबूल केलं. आणि मग प्रभूंनी त्यांना कर्माचं एक मोठं रहस्य उलगडून सांगितलं. ते म्हणाले, जेव्हा एखादा शेतकरी निस्वार्थ भावनेने जगाच्या भल्यासाठी स्वतःच्या मुलाचाही बळी देतो, तेव्हा ती भूमी धर्मक्षेत्र बनते. पण फक्त जिभेच्या चोचल्यांसाठी केलेली गोहत्या हे महापाप आहे. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, कर्माचा हेतूच त्याचं फळ ठरवतो. मग प्रभूंनी त्यांच्या कर्माचा अटळ न्याय, त्यांचा हिशोबच मांडला. ते म्हणाले, तुम्ही यवन स्त्रियांशी लग्न कराल, ज्या गायींना तुम्ही मारलंय त्या तुमच्याच पोटी जन्माला येतील आणि तुम्हाला छळतील. पण माझ्या दर्शनाने तुमचं पाप धुतलं गेलंय, त्यामुळे काही जन्मानंतर शिर्डीचे साईबाबा तुमचा उद्धार करतील. माझे शब्द काळ्या दगडावरची रेष आहेत. तर कर्माचं चक्र जसं पाप्याला शिक्षा देतं, तसंच ते शुद्ध भक्तीला फळही देतं. चला आता एका साध्या भोळ्या धोब्याची गोष्ट पाहूया, रविदास, ज्याची अढळ श्रद्धा मोठमोठ्या ज्ञानालाही भारी पडली. एका नावेत दोन प्रवासी होते. एकीकडे ज्ञानाचा अहंकार असलेला वेदपंडित आणि दुसरीकडे साधा धोबी रविदास. तो पंडित आपल्या गर्वात रविदासाला हिणवत होता, अरे, तुला तर वेद पुराणांचं काहीच ज्ञान नाही, तुझं जीवन तर व्यर्थ आहे. पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. अचानक नदीत वादळ उठलं आणि नाव बुडू लागली. पंडिताचं सगळं ज्ञान तिथेच संपलं. पण रविदासानं फक्त डोळे मिटले आणि एकच नाव घेतलं, श्रीपाद प्रभू. आणि त्याच क्षणी एका अदृश्य हातानं नावेतलं सगळं पाणी बाहेर फेकायला सुरुवात केली. कारण श्रद्धाच चमत्काराला जन्म देते. किनाऱ्यावर आल्यावर खुद्द प्रभू त्या पंडितासमोर उभे राहिले आणि अधिकारवाणीने म्हणाले, अरे,
तुझ्या त्या पोकळ ज्ञानापेक्षा रविदासाची ही निस्सीम श्रद्धा लाख मोलाची आहे. मी तुझ्या आयुष्याचं सगळं पुण्य रविदासाला देतोय. पुढच्या जन्मी तो राजा होईल आणि तू त्याचा दास बनून त्याची सेवा करशील. आणि मग ते रविदासाकडे वळले. अगदी प्रेमळपणे म्हणाले, तुझी भक्ती फळाला आली. पुढच्या जन्मी तू विदुरा नगरीचा राजा होशील आणि मी स्वतः नरसिंह सरस्वतीच्या रूपात तुला दर्शन द्यायला येईन. आता सांगा, शुद्ध भक्तीचं यापेक्षा मोठं फळ दुसरं काय असू शकतं? श्रीपादांची लीला फक्त कर्म आणि न्यायापुरती मर्यादित नाहीये, ती तर या सगळ्याच्या पलीकडे आहे. ते आपल्या भक्तांचे रक्षण करते आहेत. त्यांची कृपा भौतिकशास्त्राचे नियमही मोडते आणि त्यांची शक्ती आपल्या कल्पनेच्याही पलीकडची आहे. पण प्रश्न हा आहे की ही दिव्य शक्ती ही आपल्या भक्तांचं पालन करते तरी कशी? तिचे मार्ग इतके अनाकलनीय का असतात? याचं उत्तर त्यांच्या एका लीलेत दडले. एकदा सगळे भक्त भुकेले होते आणि मग स्वामींनी फक्त आपला उजवा हात वर केला आणि काय आश्चर्य, पाहता पाहता त्यांच्या हातात खिरीने काठोकाठ भरलेलं एक चांदीचं पात्र प्रकट झालं. सगळ्यांनी पोटभर खीर खाल्ली, तरीही ते पात्र रिकामच झालंच नाही. ते होतं अक्षय पात्र, त्यांच्या अनंत कृपेचं जिवंत प्रतीक. त्यांची कृपा तर मृत्यूलाही हरवते. त्यांनी वल्लभेश्वर नावाच्या एका भक्ताच्या पत्नीला अगदी शांतपणे सांगितलं, तुझ्या पतीची चोरांनी हत्या केलीये, पण शेवटच्या श्वासाला त्याने माझं स्मरण केलंय. जा, मी त्याला जीवनदान दिलं आहे. तर झालं असं की वल्लभेश्वर मरताना त्याच्या तोंडी फक्त एकच उच्चार होता, श्रीपाद. आणि त्याच क्षणी प्रभू तिथे प्रकट झाले. त्यांनी आपल्या त्रिशूळाने 3 चोरांचा संहार केला. 4था चोर शरण आला तेव्हा प्रभूंनी आज्ञा केली, याचं शीर धडाला जोड. आणि मग प्रभूंच्या केवळ एका अमृतमय नजरेने वल्लभेश्वर जणू गाढ झोपेतून जागा व्हावा तसा उठून उभा राहिला. या सगळ्या लीला, हे चमत्कार, हे तर त्या अथांग सागरातले फक्त काही थेंब आहेत. पण या लीलेमागचं खरं विराट स्वरूप काय आहे? चला, त्यांच्याच दिव्य वाणीतून ऐकूया. शेवटी कोण आहेत हे प्रभू, जे एकाच वेळी आईसारखे प्रेमळ आहेत आणि कठोर न्यायाधीशही? जे जीवन देतात आणि मृत्यूवरही विजय मिळवतात? कोण आहेत ते? तेव्हा प्रभू म्हणाले, मीच ते निर्गुण निराकार परब्रह्म आहे, जे केवळ भक्तांच्या प्रेमाखातर या सगुण रूपात आला आहे. या ब्रह्मांडाच्या प्रत्येक अणुरेणूमध्ये मीच आहे. आणि जेव्हा माझा एखादा भक्त मला मनापासून हाक मारतो, तेव्हा मी 1000 हातांनी त्याचं रक्षण करायला धावून येतो. हे माझं अनादी तत्व आहे. आणि जाता जाता ते भविष्याचे एक आश्वासन देऊन जातात. ते सांगतात की त्यांचा पुढचा अवतार नरसिंह सरस्वती या नावाने होईल आणि त्यांचं जन्मस्थान पीठापुरम एक महान शक्तिपीठ बनेल. त्यांची लीला अविरत आहे, त्यांचं कार्य शाश्वत आहे आणि त्यांची कृपा आपल्या सगळ्यांवर सदैव राहो.